सॅलिसिलिक ॲसिड जेल आहे, हे रुटीन मला फॉलो करायचं आहे. हा काय म्हणताय? हाय हॅलो नमस्कार, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. जस्ट एक ब्लॉग शूट केला आहे आणि त्याचं एडिटिंग वगैरे करून अपलोडिंगच्या प्रोसेसमध्ये मी नेते आहे आणि हा नवीन ब्लॉग सुरू केला आहे. जो शूट केला आहे, एडिट होतो आहे, तर तो थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोचणार आहे आणि हा नेक्स्ट डे तुम्ही बघताय. आंबे भरपूर खाऊन खाऊन इथे हे एक असं झालेलं आहे. पण गेल्या 1-2 वर्षामध्ये ना मला एक खूप छान सोल्युशन मिळालेलं आहे. थांबा, आता मी बेडवर उभी आणि खाली उतरते. गेल्या 1-2 वर्षात मला ना खूप छान ह्याच्यामध्ये सोल्युशन मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी खूप ॲक्ने पिंपलची समस्या पुष्कळ कमी झाली आहे. ते म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. दिसतंय, सॅलिसिलिक ॲसिड जेल आहे, झिट केअर एस आहे, जे 1% आहे सॅलिसिलिक ॲसिड आणि हे एक फार्मास्युटिकल प्रॉडक्ट आहे. कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला हे आरामात मिळून जाईल. तर हे स्पॉटवरतीच लावायचं आहे, जिथे जिथे तुम्हाला अफेक्टेड एरिया आहे ते तिथे तिथे लावायचं आहे. दिवसातनं 1-2दा वगैरे तुम्ही अप्लाय करा. हळूहळू त्याचा साईज कमी होतो आणि ते सुकून जातं, वाळून जातं. ठीक आहे. आता मला ना ॲक्च्युली लागली भूक, पण मला माझा डबा घेऊन जायचा आहे माझ्या बाबांच्या ऑफिसला आणि मग तिकडे आम्ही सगळे, माझी लेक, माझे आई बाबा, आम्ही असे सगळेच मग तिकडे आज ऑफिसमध्ये लंच करणार आहोत. 1:05 झाली आहेत. हां, लांबून मला दिसलं नाही. तर चला, आता इकडे जो काही पसारा आहे, तुम्हाला हा जो सगळा पसारा दिसतोय, तर तो मी थोडा आत्ता नाही आवरणार आहे. मी संध्याकाळीच आल्यावरती बघीन, कारण मला ऑलरेडी लेट झालेला आहे. मला अजून रिक्षा करायची आहे, रिक्षा करून जायचं आहे. मला मीच गाडीवर नाही जाते, कारण की मला जे बरं नव्हतं ना गेले 3-4 दिवस, तर त्याच्यामुळे मला जरा विकनेस फील होतो आहे. आणि मग नंतर पुढे आम्हाला तिघींना बाहेर जायचं आहे. तिघींना बाहेर जाताना गाडीवर जाणं काही तेवढं सोयीस्कर ठरत नाही. आता वेणू मोठी झाली आहे त्याच्यामुळे. तर हा सगळा पसारा जरा मी संध्याकाळी आल्यानंतर आवरावर करीन ह्या सगळ्या गोष्टींची. खरं तर मला असं पसारा घेऊन जायला आवडत नाही, पण हे जे काही सगळं तुम्ही इथे असं बघताय ना, ह्याच्यामध्ये आता मला कंटाळा यायला लागलेला आहे आणि आय नीड माय रुटीन बॅक असं झालेलं आहे. तर ते रुटीनाईजमध्ये गोष्टी असतात ना, तेव्हा त्या माझ्या अगदी जागच्या जागी आणि परफेक्शनमध्ये असतात. तुम्ही जर माझे जुने व्लॉग्स बघितलेत तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. आणि सध्या नव्याने भरपूर सबस्क्रायबर्स जोडले जात आहेत. तर सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल. आणि आधीचे पण सगळे जाऊन व्लॉग्स बघा, जे मी वेळोवेळी कम्युनिटी पोस्टला पोस्ट पण करते आहे नव्याने. तुम्ही पण थोडंसं चेकआउट करा. तुम्हाला माझे भरपूर मिनी व्लॉग्स पण शॉर्ट्समध्ये बघायला मिळतील किंवा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती मी शॉर्ट्स केलेले आहेत. तर प्लीज जाऊन चेकआउट करा. आणि काय सांगायचं होतं मला, आणि काही नाही, आता मी इथे फ्रीजमधून काढून ठेवलेलं आहे हे अमूल कूलचं दूध, कारण की मला जरा लागलेली आहे खूप. तर ते थोडंसं नॉर्मल होईल तोपर्यंत किंचित ह्यातलं ऑर्गनाईज करून ठेवते. अगदी सगळं उचलून नाही, पण थोडं ऑर्गनाईज करून ठेवते. मला घेऊन जायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पर्समध्ये आहेत नाही चेकआउट करते. सध्या रुमाल खूप गरज, म्हणजे नेहमीच असतो माझ्याकडे, पण सध्या तर जास्त गरज आहे, कारण 2 लागत आहेत. एक तर सगळं घाम येतो आहे, चेहरा व्यवस्थित डॅब करून पुसण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे नाक गळतं आहे म्हणून. तर चला, या 2-3 गोष्टी मी करते आणि तुमच्याशी पुन्हा एकदा कनेक्ट होते. आता अधिक मास सुरू आहे, त्याच्यामुळे देवीची ओटी भरायचं ठरवलं होतं. आणि मठात तर तसं आम्ही त्या एरियात जातो तेव्हा जातोच, पण म्हणलं चला आज अधिक मासाचंही वेगळं मठात आपण जाऊच यात, म्हणूनच हा सगळा आजचा प्लॅन ठरवलेला होता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, रिक्षा करून जाणार आहे, तर इतकं ऊन म्हणजे खूपच, बापरे. म्हणजे खरंच विदर्भात, खानदेश, इथे तिथे लोक कसे जगतायत ना, मला खरंच त्यांच्याबद्दल असं दरवर्षीच वाटतं की जेव्हा पेपरमध्ये वाचतो ना, एवढं टेम्परेचर. आता देवीच्या देवळात आम्ही पोचलो, म्हणजे मधलं मी काही शूट नाही केलं. बाबांच्या ऑफिसमध्ये आम्ही जेवण वगैरे केलं, हे सगळं तुम्हाला सांगितलंच होतं की करणार होतो. आणि इथे देवीच्या मंदिरात आम्ही पोचलो. तर पुण्यात ना शिवाजीनगरचा जो गावठाण एरिया आहे, तिथे ही खूप वर्षांपासूनची, पूर्वीपासूनची देवी आहे, तुळजाभवानी देवी. तर तिथे आम्ही आलो होतो. त्याच्यानंतर सदाशिव पेठेत हे
स्वामींचा हा मठ आहे. इथे आम्ही अनेक वर्ष येतो आहे, म्हणजे जसे आम्ही सदाशिवपेठेत राहतो आहे तेव्हापासून इथे आम्ही येतोच. भिकारदास मारुती मंदिराच्या अगदी शेजारच्या लेनमध्ये आहे. तर तुम्ही जर ह्या दोन्ही ठिकाणी जाऊ शकलात पुण्यात असताना तर जरूर जा. छान प्रसन्न वातावरण तर प्रत्येक देवळात असतं, मनःशांती मिळते. खूप साधं आणि सात्विक असं वातावरण आहे, सिंपल आहे, शांतता खूप आहे या दोन्ही तिन्ही ठिकाणी. त्याच्यामुळे बराच वेळ आपण शांतपणे बसू शकतो आणि अगदी स्वामींकडे किंवा देवीकडे बराच वेळ बसून आपली प्रार्थना व्यक्त करू शकतो. कारण काय होतं, काही काही फेमस ठिकाणी कसं होतं, तिथली एक ऊर्जा वेगळीच असते, एनर्जी वेगळीच असते, तिथे जायलाच पाहिजे. पण जितकं आपल्याला बसून काहीतरी आराधना करायची असते ना, तर ती तिथे करता येत नाही. मग अशा वेळेला अशी आपल्या गावांमधली छोटी छोटी मंदिरं, देवळं ही आपल्याला त्यासाठी खूप काय सांगता येत नाही शब्द, की ती एनर्जी गोळा करायला आपण तिथे बसू शकतो. भरपूर वेळ तिथे आपण साधना करू शकतो, मेडिटेशन करू शकतो, जपमाळ करू शकतो. तर म्हणून अशाही आता तुम्हाला ठिकाणी आपण प्रकाश जायला बघून पाहिजे. आजूबाजूचा लक्षात आलंच असेल जागा बघून की आता झालेली आहे संध्याकाळ. आणि हे सगळं बघून पण तुम्ही म्हणजे बघितलेलंच आहे व्हिडिओमध्ये की देवळात गेलो होतो, आज त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता रिक्षेत बसवलेलं आहे मी वेणूला आणि आईला. इकडे घरी आल्या होत्या त्या. आता तुमच्यासोबत शेअर करते मी की मी आजपासून काय नवीन रुटीन सुरू करते. तर मी नवीन रुटीन असं सुरू करते आहे, रोज वॉक करायचं. सकाळपासून आज करायचं होतं, पण जसं तुम्हाला माहिती आहे की आत्ता थोडंसं फिवर झालं होतं, सर्दी खोकला झाला होता, तर त्याच्यामुळे मी आज सकाळी लवकर नाही उठू शकले. पण ठरवलं होतं आज 5 तारीख आहे आणि दॅट्स इट. म्हणजे खरं तर 1 तारखेपासून करायचं होतं, ऑलरेडी 5 दिवस वाया गेलेत, तर नाही आज करायचं तर करायचं. मग भले आता संध्याकाळ होऊ दे, रात्र होऊ दे, पण सुरुवात करायची. ड्रेसअप काही वेगळा नाही आहे, सँडल आहेत. खरं तर घरी जाऊन फ्रेश होऊन व्यवस्थित ना शूज वगैरे घालून यायचं होतं मला, पण म्हणलं हे सगळं करण्यातच वेळ जाईल. परत एकदा घरी गेल्यावर असं नको, कंटाळलं आहे, दमलो आहे, मग जाऊ दे आता नकोच, उद्यापासून बघू, म्हणून मग नाही हे करूया. अवतार तर खूप दमल्यासारखा झालेला आहे माझा, खूप म्हणजे एवढं आज एवढी गरमी 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 विचारू नका, खूप गरमी होते. तर म्हणलं एक 5 मिनटं बसूयात आणि चालूयात, राऊंड मारूयात. आणि हे रुटीन मला फॉलो करायचं आहे. हळूहळू मला फिटनेस जर्नी सुरू करायची आहे, पण खूप काळ कुठलाही व्यायाम केलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपण ना एकदम असं खूप इंटेन्स वर्कआउट नाही सुरू करू शकत, राईट. म्हणून मग म्हणलं वॉकिंग सुरू करूयात. 10 मिनिट्स, 15 मिनिट्स, 20 मिनिट्स, 1 तास, आणि मग हळूहळू वर्कआउटकडे जाऊयात. तोपर्यंत घरी शिफ्ट होऊ, मग व्यवस्थित स्पेस असेल आणि मग व्यवस्थित वर्कआउट करता येईल. तर ह्यासाठी मला तुमचं मोटिवेशन खूप आवश्यक आहे. तुम्ही काही केले असतील डाएट प्लॅन्स, तुम्ही काही वर्कआउट प्लॅन्स केले असतील आणि ज्यामुळे तुमची वेट लॉस जर्नी खूप छान झाली असेल, तर ते सगळं प्लीज माझ्यासोबत नक्की शेअर करा. चलो लेट्स स्टार्ट द जर्नी. बघू आता आज पहिल्याच दिवशी किती माझं चालून होत आहे आणि मला काय वाटतं आहे सुरू केलेलं आहे. तर काहीही न बोलता फक्त शांतपणे चालायचं ठरवलं आहे आणि मुद्दाम बेअरफूट चालते आहे, कारण गवत पण आहे आणि असं चालावंही म्हणतात डिस्ट्रेस होण्यासाठी. आणि म्हणलं असे शूज नाही आहेत तर सँडल्सवरती नको. आता जो काही आजचा माझा रिझल्ट आहे, आज मला जे काही वाटलेलं आहे पहिल्याच दिवशी, ते मी घरी गेल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. तर शांतपणे फक्त चालायचं एवढंच एक टार्गेट ठेवते. खूप खूप मला फ्रेश वाटलं, छान वाटलं आणि मेन म्हणजे ना की मला लवकर झोप आली. म्हणजे मी एक अर्धा तास चालू शकले पहिल्याच दिवशी. 7:30ला वगैरे तुमच्यासोबत शेअर केलं की मला आठवलं 7:30ला वगैरे सुरू केलं होतं आणि 8 वाजेपर्यंत मी मस्त अर्धा तास छान चालू शकले. आल्यानंतर मी छान अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि मग 1-2 फोन कॉल झाले होते, तर तेव्हा मुद्दाम अटेंड केले नव्हते. त्यानंतर त्यांना उत्तरं दिली, बसून जरा पाणी प्यायले, थोडंसं काढा वगैरे घेतला, अशा सगळ्या गोष्टी मी केल्या. पण खरंच म्हणजे हे रुटीन खूप आवश्यक आहे आणि ते गेले कित्येक वर्ष मी मिस करते, जे आवश्यक आहे. आपल्याला ना बेसिक रोज शरीराला ना आपण खूप, आपल्याला बायकांना असं वाटतं केवढं काम करतो घरामध्ये, जॉब करतो, मग हालचाल भरपूर होते, या पलीकडे कशाला अजून काही शरीराला गरज आहे. तर आहे व्यायामाची एक वेगळी गरज
खूप आहे शरीराला की ती त्या योग्य प्रकारे त्या मसल्ससाठी त्या बोन्ससाठी ती ॲक्टिव्हिटी होणं गरजेचं आहे. आणि मग छान माझं टोनर लावलेलं आहे नेहमीप्रमाणे, मॉइश्चरायझर लावलेलं आहे, टिकली लावली आणि मस्त फ्रेश होऊन बसले. परत तेच उकाडा किती वेळा आता तेच सांगायचं तसंही कंटाळा यायला लागला. पण आता काही गोष्टी पुढे तुमच्यासोबत शेअर करते, ज्या अजून एक नव्याने मी गोष्ट सुरू करणार आहे. तेही तुमच्यासोबत पुढे शेअर करते की काय काय त्यासाठी मी तयारी केली आहे, नवीन काय काय गोष्टी खरेदी केलेल्या आहेत. आपण याला सेल्फ लव्ह शॉपिंग म्हणू शकतो. तर तेही तुमच्यासोबत शेअर करते. आणि असा पंखा एक घरामध्ये असायला पाहिजे बाबा, त्याच्यामुळे फारच मला बरं वाटलेलं. ओके, तर चला आजचा व्हिडिओ मी थोडीशी अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत एंड करणार आहे. ती म्हणजे ना की मला आता अचानक असं खूप वाटायला लागलेलं आहे की मला ना मेकअप असा प्रॉपर करायला शिकायचं आहे, जो मला कधी असा टेक्निकली करता आला नाही. हां, बेसिक असं एक रेडी होणं वगैरे आणि एक स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणं या गोष्टी मी केल्या, पण प्रॉपर जे स्टेप बाय स्टेप असतं ना मेकअप किट कॅरी करणं आणि मग तसा करणं, तर हे मला कधी नाही जमलं. म्हणजे जेव्हा मी काम करत होते नाटक किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना, तेव्हा पण कसं ना तिकडे मेकअप दादा असायचे आणि मी अशाच इनिशियल स्टेजमधून त्यातून बाहेर पडले होते, एका प्रायमरी स्टेजमधूनच त्यातून बाहेर पडले होते की जिथे मेकअप दादाच करायचे, म्हणजे सगळ्यांना रेडी, म्हणजे मेकअप आर्टिस्टच सगळ्यांना रेडी करायचे. पण एक जर स्टेप्स पुढे मी गेले असते काही, तर मग मला स्वतः रेडी करणं आणि त्या कॅरेक्टरनुसार मेकअप करणं वगैरे ह्या गोष्टी मी शिकले असते, मला कराव्याच लागल्या असत्या आणि टेक्निकल पॉईंट्स त्याचे समजले असते. मधल्या काळात फार स्वतःकडे लक्षही दिलं नाही आणि नाही कधी इंटरेस्ट असा खूप क्रिएट झाला त्या गोष्टींमध्ये. त्याला आजूबाजूची माणसं, तुमचं घरातलं वातावरण, तुमच्या आयुष्यात काय चाललं, अशा खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत असतात. पण आता ना जशी मी 40sकडे जायला लागली आहे, मला असं वाटतं की नाही, मला ज्या ज्या गोष्टी वाटतात ना आतून, तर त्या मला करायच्या आहेत स्टेप बाय स्टेप, जशा जमतील तशा. मग तुम्हाला क्लास लावलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीचा असंही काही नाही, कारण आजकाल इथे सोशल मीडियावर खूप गोष्टी आपण फ्री ऑफ कॉस्ट पण शिकू शकतो. तर काही वेळेला क्लास लावून, काही वेळेला असं यूट्यूबवरून वगैरे पण गोष्टी करायच्या आहेत. अगदी खूप प्रो लेवलला जाऊ नाही जाऊ आता काही माहीत नाही आहे, पण त्या करून बघायच्या आहेत, त्या अचीव्ह करायच्या आहेत, ते शिकायच्या आहेत. तर ना त्यासाठी मी काही प्रॉडक्ट्स घेतलेत. तर आता हे मार्सचं आहे ना ऑइल ब्लोटर जेल कॉम्पॅक्ट, हां, हे मी घेतलं आहे. ऑइल ब्लोटर जेल कॉम्पॅक्ट, ह्याच्याबद्दल मी बरंच काही थोडेसे व्हिडिओज बघितले, सर्च केलं आणि मग मला असं वाटलं की ह्याची मला गरज आहे मी जेव्हा जेव्हा मेकअप ट्राय आऊट करेन तेव्हा त्याच्यामुळे हे मी मार्सचं घेतलेलं आहे. बरंच त्याच्याबद्दल चांगलं ऐकलं म्हणून घेतलं आहे. स्विस ब्युटीचं फ्लॉलेस फिनिश डेली वेअर लाईट वेट फाउंडेशन घेतलेलं आहे मी विथ विटॅमिन सी. मॉइश्चरायझिंग आहे, तर हे एक मी घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि मला ओपन पोर्सचा आहेच इश्यू आहे, त्याच्यामुळे पोर्स मिनिमायझर प्रायमर घेतलं आहे मी, हे जे इनसाइट्स आहे, लाईट वेट आहे, सॉफ्ट फोकस आहे आणि ब्लरी इफेक्ट देणारा आहे. तर पोर मिनिमायझर प्रायमर इनसाइटचं असं मी घेतलेलं आहे. तर आता हळूहळू आजपासून ना काही बऱ्याच गोष्टी मी नव्याने विचार करायला लागली आहे आणि 2 गोष्टी तर आता तुमच्यासोबत शेअर केल्या की रोज आता मला एक फिटनेसचं रुटीन फॉलो करायचं आहे. तर आणि हे एक आता मेकअपचं जरा थोडंसं वेळ डोक्यात यायला लागलेलं आहे. सी गोष्टी कशा पुढे होत आहेत. तुम्हाला यातलं जे काही माहिती असेल ते खाली कमेंट्स करून मला नक्की सांगा मैत्रिणींनो, आणि मोटिवेट करत राहा. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन विषयासह. टिल देन टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.